प्रशिक्षण कालावधी हा त्या 3 फुटामध्ये हातपाय मारत पोहणं शिकण्यासारखा असतो. साधारण शिवजयंतीच्या आसपास थोडे जातीय तणाव उद्भवले होते आणि त्या खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये काही पॉकेट्स होती थोडी हिंदू मुस्लिम तणावाची. संपूर्ण राज्यात सर्वात जास्ती सिंचन प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. फेब्रुवारी नंतर उन्हाळा आणि पाणी टंचाई चालू झाली की सर्वात जास्ती टँकर सुद्धा महाराष्ट्रातच पुरवावे लागतात. आणि मी खोलके गावाला, अख्ख्या गावाला दम दिला की तुम्ही जर दलित बांधवांना गावाच्या विहिरीवर पाण्याला येऊ दिलं नाही तर मी अख्ख्या गावाविरुद्ध कायदेशीर कारवाई करेन. अख्ख्या गावात प्रशासकीय अधिकाऱ्याची जर नियत आणि कार्यपद्धती नीट असेल तर प्रशासन हे परिवर्तनाचं सुद्धा माध्यम खरंच असू शकतं. आपण पोहायला शिकतो ते पहिल्यांदा 3 फुटामध्ये हातपाय मारायला शिकतो आणि एकदा पोहणं यायला लागलं की नंतर तलाव असो, नदी असो, दुथडी भरलेली असो, पूर आलेला असो, खाडी असो, समुद्र असो, की एकदा तुम्हाला पोहण्याची कला आणि आपल्या बाहू, आपले हात पाय मांड्यांच्या मधल्या ताकदीचं भान आलं की पुढे कुठेही पोहता येण्याचा आत्मविश्वास. तर प्रशिक्षण कालावधी हा त्या 3 फुटामध्ये हातपाय मारत पोहणं शिकण्यासारखा असतो. त्यामध्ये एका तालुक्याचा गट विकास अधिकारी BDO 1 महिन्यासाठी, त्यानंतर एका तालुक्याचा तहसीलदार तो सुद्धा 1 महिन्यासाठी, आणि त्यानंतर प्रशिक्षण कालावधी संपल्यावर जे पहिलं पद मिळणार आहे सहाय्यक जिल्हाधिकारी, त्याच पदाला सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर, उपविभागीय दंडाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी पद एकच आहे. नावांच्या फरकातनं कायद्यातली कर्तव्य वेगवेगळी ठरतात. मराठीमध्ये त्याला प्रांताधिकारी हा शब्द आहे. सर्वसाधारणपणे त्याच्या हाताखाली 2 किंवा 3 तालुके येतात. माझ्या हाताखाली तर नंतर 4 होते, ते अनुभव मी सांगणारच आहे. पण प्रशिक्षण कालावधीमध्ये आधी 1 महिन्यासाठी एका तालुक्याचा प्रांताधिकारी म्हणून काम करायचं असतं. मला ही 3ही पदांवरची संधी मिळाली. पुणे जिल्ह्यातला खेड तालुका, त्याचं तालुक्याचं ठिकाणही मूळचं नाव खेड, पण अर्थातच भगतसिंग सुखदेव राजगुरू, देशासाठी सर्वस्व समर्पण केलेले 3 शाश्वत तरुण, त्यातले राजगुरू मूळचे त्या खेडचे, त्यांची स्मृती, त्यांचा सन्मान, मुख्य म्हणजे आपल्याला प्रेरणा म्हणून त्या गावाचं नाव राजगुरू नगर, ते मुख्यालय. तर मला BDO, तहसीलदार आणि एका तालुक्याचा प्रांताधिकारी हे 3ही तिथे करायला मिळालं. तिथे सुद्धा मी अर्थातच पोचलो. ते माझं लाडकं वाहन मोटरसायकल. खरं म्हणजे सरकारी वाहन घेतलं असतं तरी योग्य होतं, पण काही नाही, हौस, आवड. ते 3 महिने मी राहिलो सुद्धा मुख्यतः राजगुरुनगरच्या सरकारी विश्रामगृहावरच. कुठलं वेगळं घर किंवा असं काही घेतलेलं नव्हतं.
हा शिकण्याचा काळ आहे. त्यामुळे गट विकास अधिकारी की जो जिल्हा परिषद यंत्रणेत येतो, सगळी कामं मुख्य विकासाच्या योजनांची अंमलबजावणी आणि गावागावांमधल्या विहिरीपासनं ते गाव पातळीला ग्रामसेवक असतो, विकासाच्या वेगवेगळ्या कामं आणि विभागांचे विस्तार अधिकारी असतात, उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षणासहित, आणि केंद्र किंवा राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना. तर सरकारी अधिकाऱ्याचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिने सर्वात जास्ती धांदलीचे असतात. कारण आपलं प्रशासकीय वर्ष आहे 1 एप्रिल ते पुढचा 31 मार्च. हा जोक मी आयुष्यभर करत आलो की कोण्या एप्रिल फूलच्या डोक्यातनं निघालंय की भारताचं प्रशासकीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च. एक माझा अंदाज आहे, सरकारी भाषेत त्याला म्हणतात, माझी अशी धारणा आहे की आपलं भारतीय वर्ष चैत्र महिन्यात चालू होतं. साधारणपणाने चैत्र शुद्ध प्रतिपदा केव्हा तरी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात वगैरे येते. प्रथा ब्रिटिश काळात तयार झाली, पण ती लक्षात घेतली की काय, म्हणून त्यांनी पाश्चात्य कॅलेंडरनुसारची जवळची सोयीची तारीख ठरवून मोकळे झाले, एप्रिल फूल. पण प्रशासकीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असतं आणि उद्दिष्ट आखून दिलेली असतात की तेवढी 31 मार्च पूर्वी पूर्ण झाली पाहिजे, तेवढी कामं आणि वेगवेगळ्यांसाठी जो ठेवलेला निधी आहे तोही, त्या निधीचा खर्च नीट वेळच्या वेळी होण्याचं जे शास्त्र आहे त्यानुसार तो 31 मार्च पूर्वी व्हावाच लागतो. तसा झाल्याची एक तार सरकारला जावी लागते. त्या काळात तार असायची, टेलिग्राम, 31 मार्चच्या रात्री 12 पूर्वी. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यांमध्ये एकूण सरकारी अधिकाऱ्यांची खूप धांदल, वेळच्या वेळी कामं पूर्ण करणे, उद्दिष्ट पूर्ण करणे, अर्थसंकल्पात ठरलेली जी रक्कम आहे ती वेळच्या वेळी खर्ची पडली पाहिजेत. म्हणून बरोबर अशाच काळात प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्याला महाराष्ट्राने योजना केली आहे की तू 1 महिना BDO, मग 1 महिना तहसीलदार आणि 1 महिना एका तालुक्याचा पण प्रांताधिकारी, म्हणजे वर्षातल्या सगळ्यात धांदलीच्या काळातच तुला ती जबाबदारी सांभाळायची. तेव्हा अर्थातच जेव्हा 1 महिना BDO होतो, खूप जबाबदाऱ्या होत्या. त्यावेळी एक इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, IRDP, एकात्मिक ग्रामीण विकास योजना असं तिचं नाव आहे, आणि मुख्यतः गाव पातळीला ग्रामसभेची बैठक होऊन त्यातून लाभार्थींची निवड होते. प्रत्येक ग्रामसेवकाच्या पातळीला गावातल्या दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आणि कुटुंबांची नीट यादी ठेवलेली असते आणि मग हे पंचायत राज व्यवस्था, लोकशाही विकेंद्रीकरण, जे सगळे पवित्र शब्द आहेत त्यानुसार गाव पातळीला ग्रामसभा, सगळं गाव एकत्र बसतं आणि ठरवतं की यावर्षी आमच्या गावाकरता एकात्मिक ग्रामीण विकास योजनेखाली जर 10 प्रस्ताव गावांनी द्यायचे आहेत, म्हणजे लाभार्थी 10, तर गाव एकत्र बसून ठरवतं की यावर्षीचे 10 लाभार्थी कोणते. प्रत्येक लाभार्थ्याच्या 6 प्रती असतात अर्जाच्या आणि त्याच्यावर BDOनी सही करून तो प्रस्ताव मान्य करायचा असतो, मग त्याची पुढची कार्यवाही होते. तर मी BDO म्हणून काम करताना मी गणित काढलं होतं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये BDO एकात्मिक ग्रामीण विकास योजनेच्या प्रस्तावांवर ज्या सह्या करतो त्याचे गुणोत्तर जर जुळवलं त्याच्या पगाराशी, तर BDOच्या पगारातल्या 1 रुपयाला तो 6 सह्या करत असतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एवढं एकूण त्या विकासांचं म्हणून गंमतशीर म्हणून प्रमाण. तसं 1 महिना तहसीलदार म्हणून सुद्धा काम करत असताना अर्थातच जे महसूल प्रशासन, एकूण मिळून तो अजूनही प्रशासनाचा पाया आहे. एकूण मिळून अजूनही आधुनिक भारतीय प्रशासन जे ब्रिटिश काळात आकाराला आलं
त्यावेळचे दोन मुख्य विभाग म्हणजे महसूल आणि मग पोलीस. पहिल्यांदा पोलीस खात्याचं नाव पोलीस नव्हतं, त्याला आपल्या दुर्दैवाने ब्रिटिशांचं प्रशासन जसं येऊ लागलं आणि त्यांनी विभाग निर्माण केले, तर पहिल्यांदा आता आपण ज्याला गृह खातं म्हणून ओळखतो त्याचं ब्रिटिश काळातलं नाव पॉलिटिकल डिपार्टमेंट असं होतं, पण ते मुख्यतः पोलीस खातं आहे. ही दोन अजूनही मूलभूत आहेत. त्यामुळे एकूण प्रशासनाची सगळी चाकं कळायची तर ते महसूल प्रशासनही कळायचं, तर ते आधी 1 महिना तहसीलदार आणि मग 1 महिना प्रांताधिकारी. त्यामध्ये गाव पातळीला शेतकऱ्याच्या जमिनीचं रेकॉर्ड कसं ठेवलं जातं, पीक पाहणी कशी होते, त्याच्या नोंदी कशा होतात, गाव पातळीला सामान्य शेतकरी असो किंवा शेतमजूर असो याचे नेमके प्रश्न काय. आणि माझं भाग्य म्हणजे अर्थातच आधी शरद जोशींच्या शेतकरी चळवळीशी एक नातं, एक ऋणानुबंध असल्यामुळे अर्थातच गावागावाच्या पातळीला मी वावरलो होतो. शरद जोशीच त्यावेळी राहायला होते त्या खेड तालुक्यातलंच चाकणच्या जवळचं आंबेठाण हे गाव. आणि अर्थात त्यावेळी शेतकरी चळवळ आता देशव्यापी होऊ लागलेली होती. एका बाजूला त्या चळवळीचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला आता प्रशासनातून हे सामान्य शेतकरी शेतमजूर यांची सुद्धा आपल्याला कामं करून द्यायची. अर्थात ते एक एक काम होण्यामधला आनंद तर विलक्षण असतोच. मला तर एका तालुक्याचा प्रांताधिकारी म्हणून सुद्धा काम करताना त्यावेळी पुणे जिल्ह्याच्या खेड उपविभागाचा जो प्रांताधिकारी होता, पुढे दीर्घकाळ त्याची माझी मैत्री टिकलीच, तो काही कारणांनी रजेवर गेला होता. त्यामुळे माझ्याकडे ते तिन्ही तालुके आले, खेड, आंबेगाव आणि जुन्नर हे तिन्ही तालुके आले. दुर्दैवाने त्यावेळी काही कारणांमुळे साधारण शिवजयंतीच्या आसपास थोडे जातीय तणाव उद्भवले होते आणि त्या खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये काही पॉकेट्स होती थोडी हिंदू मुस्लिम तणावाची. तर मला प्रांताधिकारी या नात्याने त्या प्रशिक्षण काळातच पुन्हा प्रत्यक्ष हे जवळून पाहणे, अशा वेळी परिस्थिती कशी हाताळायची, दोन्ही किंवा संबंधित समाजातल्या मुख्य धुरीण म्हणा, ओपिनियन मेकर्स, नेते यांना जरा एकत्र बोलवून सामंजस्य घडवून आणून कायदा सुव्यवस्था, शांतता, सार्वजनिक सलोखा कसा सांभाळायचा याचे प्रशासकीय धागेदोरे शिकता आले. आता BDO, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि एकूणच माझा सगळा प्रशिक्षण काळ यावर मी पूर्वी लेखन केलं. ती ही पुस्तिका मागच्या सुद्धा एका भागात मी तुम्हाला म्हणालोच आहे. खूप अनुभव यामध्ये, ते मी पुन्हा आत्ता सांगत नाही बसतोय. ज्यांना उत्सुकता आहे त्यांना माझा शब्द आहे की तुमचा ईमेल किंवा व्हॉट्सॲप जर कळला तर याची PDF तुम्हाला पाठवू. ज्यांना मनापासून ही सर्व नीट वाचावीशी वाटते ते जरूर वाचा. पण हिच्यात न आलेला काही कारणामुळे होतं हे की निसटून जातो, असा एक काळीज पिळवटून टाकणारा, हृदयद्रावक, मी त्याला दुःखदही म्हणतो, पण त्यावर प्रशासकीय जागेवरनं मग मी आवश्यक ती कठोर कारवाई केली, तो अनुभव यात नाही, तो आता तुम्हाला सांगतो. पुणे जिल्ह्याची तेव्हाही स्थिती होती, हे मी असं ओळीने काही वाक्य सांगत, प्रत्येक वाक्यामध्ये फार मोठा अर्थपूर्ण काही आहे. संपूर्ण भारतात सर्वात जास्ती सिंचन प्रकल्प झालेलं राज्य आहे महाराष्ट्र. आणि साधारण फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला की जी पाणी टंचाई चालू होते आणि त्या पाणी टंचाईवरचं एक तात्पुरतं उत्तर आहे टँकरनी जिथे पाणी टंचाई तिथे पाणी पुरवठा करणे. तर
संपूर्ण राज्यात सर्वात जास्ती सिंचन प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. फेब्रुवारी नंतर उन्हाळा आणि पाणी टंचाई चालू झाली की सर्वात जास्ती टँकर सुद्धा महाराष्ट्रातच पुरवावे लागतात. त्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती सिंचन प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहेत. फेब्रुवारी नंतरचा उन्हाळ्यात सर्वात जास्ती टँकर्स पुणे जिल्ह्यातच द्यावे लागतात. दुर्दैवाने ती स्थिती तेव्हा म्हणजे आता हे 1988चे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात. फेब्रुवारी नंतर पाणी टंचाई चालू होते. दुर्दैवाने ते त्याही वेळी खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तिन्ही तालुक्यांच्या मध्ये होते. त्याही वेळी वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने एक मोठा प्रकल्प चालू होता उजनी. त्याची या खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये अनेक सिंचन प्रकल्प, धरणं उभी राहत होती. डिंभे, माणिकडोह, चास कमान. आणि तरी पाणी टंचाईच्या काळात सर्वात जास्ती पाणी टंचाई तिथेच होती. थोडं राज्याकरताचं एक प्रकारचं ते दुःखद दृश्य आहे. आणि मग या व्यापक पार्श्वभूमीवर शासकीय अधिकारी या नात्याने माझं काम लोकांना पाणी टंचाईचे चटके बसायच्या आत गावाला पाणी पुरवठा चालू झाला पाहिजे. दुर्दैवाने व्हायचं असं की गावातल्या पाणी टंचाईचा रिपोर्ट द्यावा लागतो तलाठ्याने. आणि मग सरकारी यंत्रणेनुसार तलाठी तो रिपोर्ट करतो. तो जातो त्याचा वरिष्ठ मंडल अधिकाऱ्याकडे, तिथून तो जातो तहसीलदाराकडे आणि टँकर देण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्याकडे आहेत. मग तहसीलदार प्रस्ताव तयार करतो, तो प्रांताधिकाऱ्याकडे जातो. प्रांताधिकारी त्याची कामं सांभाळत ज्या दिवशी मंजूर करेल, मंजूर झालं की पुन्हा ते वरनं खाली येत आणि मग गाव पातळीला पाणी टँकरची व्यवस्था चालू होते. पण यामध्ये जो काळ जातो त्या काळात तिकडं अरे गावाला पाणी टंचाई तर चालू झालेली असतेच आणि लोकांना त्याचे चटके बसत असतातच. आणि मग नद्यांची पात्र सुकलेली असतात आणि मग गावकरी त्या नद्यांच्या पात्रात असं खणून, त्याला मराठी शब्द आहे डवरा की असं पात्रामध्ये माती उकरतात, त्याला म्हणतात डवरा. कारण ते नदीत मुरलेलं जे पाणी असेल ते तेवढे तर त्याच्यावर टाचा घासत लोक कसं बसं ते करतात. योग्य नाही ही परिस्थिती. मला त्रासही वाटत होता त्याचा. आणि मुख्य म्हणजे प्रशासनाचीच जबाबदारी आहे. म्हणून हे सर्व लक्षात घेऊन एक मी अशी व्यवस्था बसवली होती की पाणी टंचाई गावात प्रत्यक्ष होण्याच्या दिवसापर्यंत तलाठ्याने नाही वाट पाहत बसायचंय. तिकडं त्या पाण्याचं शास्त्र आहे. कोणत्या विहिरी गावाला पाणी पुरवठा करतात, कोणत्या वस्तीला, आणि त्या विहिरीचं पाणी काय दराने आता आटत चाललंय. तर आधी गणित काढता येतं की या गतीने आजपासूनच्या 3 आठवड्यांनी पाणी संपणार आहे. तर मी तशा लेखी सूचना दिल्या होत्या. तशी तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार अशांची एकत्र मीटिंग घेऊन त्यांचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि पद्धत ही बसवली होती की प्रत्यक्ष पाणी टंचाई सुरू व्हायच्या 3 आठवडे आधी, 21 दिवस आधी अहवाल आला पाहिजे. म्हणजे प्रशासनाला मध्ये काम करायला असलेली ती मुदत, पण ते वेळच्या वेळी पूर्ण होऊन गावातल्या लोकांना पाणी टंचाईचे प्रत्यक्ष चटके चालू व्हायच्या आधी प्रशासनाचा निर्णय झाला. आणि आता लोकांना ते चटके बसणे, ते डवरा काढा, त्यातनं मिळणारं तेही दूषित पाणी ते कसं बसं करा, मग ते काय उकळा का लहान मुलांना प्यायला द्या इत्यादी वगैरेची गरज नाही. प्रत्यक्ष पाणी टंचाई सुरू व्हायच्या 1 दिवस आधी गावाला प्रत्यक्ष टँकर चालू झाला पाहिजे, ही व्यवस्था मी बसवली होती. अशी बसवलेली असताना एक दिवशी आधी माझ्याकडे एक अर्ज आला. तो गावातल्या काही गावकऱ्यांनी मिळून एकत्र केलेला अर्ज होता की आमच्याकडे पाणी टंचाई चालू झाली, प्यायला पाणी नाही, आम्ही ते डवरे उकरून कसं बसं तर आता आमच्यासाठी टँकरची व्यवस्था करा आणि आमचं प्रतिनिधी मंडळ तुम्हाला भेटू इच्छितं.
त्यावेळी मी एका तालुक्याचा, माझ्याकडे आले तिन्ही तालुके, पण प्रांताधिकारी, प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी म्हणून काम करत होतो. माझ्या मनात प्रश्न पडला की मी ही व्यवस्था आखून दिली आहे आणि गाव पातळीच्या तलाठ्यापासून माझ्यापर्यंत 3 आठवडे आधी कामाला सुरुवात करून प्रत्यक्ष पाणी टंचाईच्या आधी टँकरची व्यवस्था ही मी बसवली, तरी ही वेळ कशी काय आली की या एका गावातले लोक म्हणतायत. म्हणून मी त्यांना अर्थातच प्रथम प्राधान्याने त्यांना वेळही दिली, बोलवून घेतलं आणि त्या सगळ्यांशी बोललो. तर हे त्यावेळी माझ्याबरोबर मग तहसीलदार बसलेला असतो, मंडल अधिकारी पण असतो आणि त्या गावचा तलाठी पण असतो. मग मी त्या आलेल्या गावकऱ्यांना आणि यांना सगळ्यांनाही विचारतोय की मी जर ही व्यवस्था आखून दिली आहे तर यांना कसं काय नाही, यांच्याविषयीचा अहवाल कसा काय आला नाही. त्यावेळी मला तलाठी मंडल अधिकाऱ्यांनी मिळून सांगितलं की गावाला अजून पाणी आहे, गावाला पाणी पुरवठा करू शकणारी एक मोठी, शास्त्रीय भाषेत त्याला शब्द आहे हाय यिल्डिंग विहीर, म्हणजे मोठा आहे पाणी पुरवठा त्याला, तिच्यावर पंप पण बसलेले आहेत. पण मला तलाठी मंडल अधिकाऱ्यांनी सांगितलं की ती विहीर गावाच्या मध्यभागी आहे. हे आलेले सर्व आपले दलित बांधव आहेत, त्यांची वस्ती वेगळी आहे. त्या वस्तीवरची विहीर आटली आणि मग कुठेतरी गावात त्यांना, गावाच्या मुख्य विहिरीवर येऊन पाणी घ्यायला त्यांना असा कळत नकळत प्रत्यक्ष त्यांना विरोध किंवा दबाव आहे. हे चित्र 1988 च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल च्या महाराष्ट्रातलं. केवढी खेदजनक गोष्ट आहे. त्याही वेळी महाराष्ट्रामध्ये एक गाव एक पाणवठा ही एक समाज परिवर्तनाची चळवळ म्हणून सुद्धा चालू होती की सर्व जातीपाती विसरून आपण सारे एक. आणि अरे अहो, पाणी म्हणजे आंबेडकरांनी सुद्धा केलेला 14 तळे सत्याग्रह आणि तिथपासून गावागावांमध्ये. तरी या 1988च्या प्रबोधनाच्या चळवळीचा वारसा असलेल्या महाराष्ट्रातलं हे चित्र, त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि मी त्या लोकांच्या बरोबर उठलो. सरकारने दिलेली जीप असते, सगळ्यांना म्हणलं चला गावात. आम्ही त्या गावातच जाऊन बसलो. गावाला निरोप होता की प्रांताधिकारी स्वतः येतोय आणि मी निरोप दिला होता की गावातले सगळे गावकरी महत्वाचे, ग्रामपंचायत आणि सगळे पण जमा झाले पाहिजेत. मग आम्ही ग्रामपंचायतीवर बसलो एकत्र सगळे आणि मग मी गावाला विचारलं, डोळ्यांनी पाहिली सुद्धा ती विहीर, होतं पाणी भरपूर अजून. तलाठ्यांनी रिपोर्ट त्यामुळे दिला नव्हता कारण त्याला कायद्याचं बंधन होतं की तू रिपोर्ट द्यायचा आहे. गावातलं जर पाणी पुढच्या 3 आठवड्यात संपणार असेल तर तलाठी सांगतो नाहीये ते आहे पाणी, पण तुमच्या माझ्या हाडीमासी खेळलेला या देशाच्या नरडीचा फास असलेली जाती व्यवस्था, त्यापायी दलित बांधवांना जणू पाणी मिळू दिलं जात नव्हतं. मी गावात गेलो, बसलो सगळ्यांबरोबर आणि ही परिस्थिती सांगितली. म्हणलं काय चाललंय, तर अर्थात अधिकारी आला ते गावावर असतं बरं का, की एक तर हा सरकारी अधिकारी पण आणि साधा सुद्धा नाही, IAS आहे. त्यामुळे गावाने सगळे मुद्दे ऐकून घेतले आणि मी खुलके अख्ख्या गावाला दम दिला की तुम्ही जर दलित बांधवांना गावाच्या विहिरीवर पाण्याला येऊ दिलं नाही तर मी अख्ख्या गावाविरुद्ध कायदेशीर कारवाई करेन. अख्ख्या गावात. इंग्लिश नाव आहे कायद्याचं प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स, मानवाधिकारांचं संरक्षण. आणि अरे ते आपले आहेत का नाहीत, तुमचे माझे आहेत का नाहीत, आणि हा देश आहे का नाही, राज्यघटना आहे का नाही, कायदा आहे का नाही. पण मी भाषण नाही देत बसलो, मी ती मीटिंग घेऊन कोणाला काय म्हणायचं ऐकलं आणि गावाला दम दिला की जर हे पाणी नाही वापरू दिलं तर मी अख्ख्या गावावर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स खाली कारवाई करीन. सुदैवाने कारवाईची प्रत्यक्ष वेळ आली नाही. गावानी मनापासून सहकार्य केलं. गावातले 4 जाणते जे बुजुर्ग म्हणतात त्यांनी मनापासून क्षमस्व, सॉरी म्हणत दलित बांधवांच्यासाठी अर्थात ती विहीरही खुली करून दिली. प्रशासकीय अधिकाऱ्याची
जर नियत आणि कार्यपद्धती नीट असेल तर प्रशासन हे परिवर्तनाचं सुद्धा माध्यम खरंच असू शकतं, असं त्यावेळी आणि नंतर सुद्धा अनेक छोट्या मोठ्या अनुभवांमधून मी शिकतही गेलो आणि माझ्या परीने अंमलातही आणत गेलो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.